सॉरी सर. मिस्टर जयराम, काही टेन्शन असेल तर मला सांगा. आय विल ऑलवेज हेल्प. सर एक प्रॉब्लेम है. येस. ज्या डेलिगेट्सचे अपडेट्स हवेत तर त्यांचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. म्हणजे आपल्या आणि त्यांच्या वेळेतल्या फरकामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्टच करता येत नाहीये सर. ओके. टेन्शन घेऊ नका मिस्टर जयराम. मी तुम्हाला एक नंबर देतो मिस रजनी. त्यांना फोन करा. तो माणूस तुम्हाला हे सगळं कोऑर्डिनेट करायला मदत करेल. प्रोजेक्ट एडीएमचा आहे, त्यामुळे माझीही काही जबाबदारी आहेच ना. आणि मिस्टर जयराम, तुम्हाला अजून काही मदत लागली तर सांगा मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांत डोक्यानं काम करा. रिलॅक्स. येस सर. गुड. जय, ती फाईल बघून सांग मला. तांगडे, जरा मदत करतोस काय साफ करायला? हो. घ्या प्रसाद. अहो हळू सावकाश. नंदिनी, हा? तुझ्या प्रार्थनेला फळ मिळणार. म्हणजे म्हणजे आजपर्यंत तू देवाकडे जे मागत होतीस ते लवकरच साध्य होणार. हो. अगं, नाती बदलताय. इश्श. नंदिनी, आम्ही पण आहोत. आज सगळा प्रसाद कदमांनाच देणार की काय? नाही म्हणजे असं नका करू. कसं आहे, देवाचा थोडाफार आशीर्वाद आम्हालाही मिळू दे की. हो देणार देणार. सगळ्यांना प्रसाद देणार. हा पण अरविंद, आज काय असं वेगळं घडलंय? नंदिनी, दगडाला पाझर फुटताय. काय आहे अरविंद? नाही मान्य आहे मला, थोडा उशीरच झालाय सगळ्याला, पण म्हणून स्वतःलाच काय दगड म्हणून घेताय? अरे गुड मॉर्निंग. सॉरी, मला जरा यायला लेटच झाला. डोंट वरी आदिती मॅडम, आज आपले जेलर साहेब नाहीयेत. अगं नवऱ्यांबद्दल बोलतोय तो. अगे प्रसाद.
थँक्यू. नाही प्रसाद. सारिका तिला पण दे गं. ये साई प्रसाद. आज जे घडलंय ना त्यावर तुझा विश्वास बसणं कठीण दिसतंय मला. म्हणजे मी ते कानाने ऐकलंय, डोळ्याने सुद्धा पाहिलंय, पण माझाही विश्वास बसत नव्हता. एक मिनिट काका, काय झालंय नक्की? अगं, जय आणि रजनी केबिन मध्ये काम करत असताना रजनीच्या हातून महत्वाच्या पेपर्सवर कॉपी सांडली आणि ते पेपर्स दाभोळकरांच्या कामाचे होते. काय? अगं, हे काहीच नाही. आणि हे सगळं दाभोळकरांनी पाहिलं. काका, हे सुद्धा काहीच नाही. काका काहीच नाही कसं? खूप गोंधळ झाला असणार. पप्पा खूप चिडले असणार. नाही, नाही. अपेक्षा हीच होती, पण तसं काही झालं नाही. डोकं शांत ठेवून काम करा. काय मदत लागली तर मला सांगा, असं म्हणाली. म्हटलं नव्हतं तुला विश्वास बसणार नाही तुझं म्हणून. आदिती वाघाची बकरी होते. मला कळत नाहीये, ही मगापासून फक्त लाजते. हो, मी भेटते तुम्हाला संध्याकाळी. थँक्यू. सर, एक्सक्यूज मी. येस. तुम्ही जो कॉन्टॅक्ट दिला होता त्यांच्याशी बोलणं झालं आता. तर ते म्हणाले की ते पर्सनली सगळ्या गेस्टशी बोलतील आणि अपडेट्स घेतील आणि मग सगळ्या डिटेल्स आपल्याला पाठवतील. फक्त त्यांना आज संध्याकाळी भेटायला लागेल. थँक्यू सर. यू ऑलवेज वेलकम. सो आता कामाला लागा जोमाने. रजनी, आता पुढचं प्लॅनिंग करायला घेऊ. माझ्याकडे डिटेल्स येतील तसं मी अपडेट करते. या शुअर. जय, दाभोळकर सरांनी महत्वाची इन्फॉर्मेशन दिली ना. खूप टेन्शन गेलं ना. मी प्रिंटआउट्स काढून येते.
थँक्यू सर. सर तुमच्यामुळे आपलं काम सोपं झालं. मला खूप टेन्शन आलं होतं, पण तुमच्या एका फोनमुळे सगळंच सोपं झालं. तर तुम्ही मला एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची अपॉर्च्युनिटी दिलीत आणि आता काम लवकर आणि नीट वेळेत पूर्ण होण्यासाठी मदतही करताय. सर खरं सांगू, आपल्याला हे केबिन शेअर करावं लागणार हे कळल्यावर मला वाटलं होतं पण आता गोष्टी बदलतात. घरी मला आदितीही तेच समजावत. एक्सक्यूज मी मिस्टर जयराम. सॉरी सर. हे अजून काही डिटेल्स आहेत. गो थ्रू इट. तुम्हाला प्लॅनिंगसाठी याची मदत होईल. मिस्टर जयराम, तुम्हाला हे प्रोजेक्ट सक्सेसफुल करायचं, तो तुमचा फोकस हवा, राईट? आणि यासाठी प्रोफेशनली जी मदत लागेल ती मी तुम्हाला करेनच. आफ्टर ऑल हा प्रोजेक्ट एडीएम साठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. शुअर सर. थँक्यू. वन मोर थिंग मिस्टर जयराम खानोलकर, मी नेहमी तुम्हाला जे सांगतो ते लक्षात ठेवा. बिझनेस आणि पर्सनल रिलेशन्स याची मी कधीच सरमिसळ करत नाही. आय होप आय एम क्लिअर. तुम्ही कामाला लागू शकता. अजून खूप काम बाकी आहे. एक्सक्यूज मी सर. येस. Yeah. Yes, definitely I'll go through the mail. Yeah. तांगडे, मला कॉफी देशील प्लीज? अहो जय सर, आता लंचचा टाइम झाला, आता कशाला कॉफी पिताय? मला प्यावीशी वाटते, प्लीज. एक मिनिट देतो. जय सर, कॅबिन लकी ठरलं तुम्हाला. हा म्हणजे असं एकमेकांना आता ओळखता येईल. घ्या कॉफी घ्या. थँक्यू. म्हणजे बघा ना जय सर, दाभोळकर सरांना कळलं असेल की तुम्ही काय आहात ते, म्हणून तर एवढी मोठी जबाबदारी दिली तुम्हाला. त्यांना तुमचं काम आवडतंय असं पण वाटतंय, म्हणून तर दिली ना एवढी मोठी जबाबदारी. आणि तुमची काळजी तर किती करतात ते. मग तुला असं का वाटतं? असं का वाटतं म्हणजे मगाशी बघितलं ना मी, एवढ्या महत्वाच्या पेपरवर कॉपी सांडली होती, मलाच टेन्शन आलं. म्हणलं झालं, आता दाभोळकर सरांचा जय सरांवर कोप होणार. पण तसं काहीच नाही झालं. त्यांनीच म्हटलं ना, तुम्हाला काही टेन्शन असेल तर मी मदत करेन. आणि तुम्हाला कसला तरी नंबर पण दिला ना त्यांनी. मग तुम्हाला एवढं प्रेशर मध्ये बघितलं आणि म्हणूनच असे वागले ना ते. जय सर, मला काय वाटतं माहित आहे, अहो जय सर, म्हणजे गाडी हळूहळू अशी रुळावर येते. तुम्ही पण एक स्टेप पुढे ढकला स्वतःला, सरकवा जरा. म्हणजे काय, दाभोळकर सरांचं मन एकदा तुम्ही जिंकलं ना की सगळं सोपं होईल. बघ, स्वतः दाभोळकर सर आदिती मॅडमला सांगतील, त्या वाईट माणसाचा विचार मनातून काढून फेकून दे.
मिस्टर जयराम ही तसे चांगले आहे. एवढं झालं का मग? जय सर, कसला विचार करता तुम्ही? नाही काही नाही. अहो कॉफी थंड झाली, तुम्ही कॉफी पण प्यायली नाही. थांबा, दुसरी देतो. नाही नाही थांबा, थांबा. राहू दे राहू दे. तांगडे हं. तुला खरंच असं वाटतं दाभोळकर सरांचं वागणं माझ्या बाबतीतलं बदललंय? अहो खरंच बदलतंय. अहो मलाच नाही, सगळ्यांना दिसतंय. आता मग असे बघितलं ना अरविंद सर, त्यांनी पण बघितलं ना. मग पण जय सर, तुम्ही हे काय विचारताय? नाही, मिस्टर दाभोळकर आपल्या कंपनीचे क्लायंट. मी ह्या कंपनीचा एक एम्प्लॉई आहे. त्यामुळे हे जे काही सगळं सुरू आहे काम, ते प्रोफेशनली सुरू आहे. म्हणजे मिस्टर दाभोळकर बदललेत की नाही बदललेत हे येणारी वेळच ठरवेल ना. हे विसरता कामा नये की ते मिस्टर दाभोळकर आहेत. पण सर, काय जय सर तुम्ही त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या समोरच बोलताय. सगळं जमतं, खोळ घालताय तुम्ही सगळीकडे. अदिती, अदिती, अगं असं काय गेलीस आणि परत आलीस सुद्धा? तू कॉफी प्यायला गेली होतीस ना? हो, मग अगं पण कॉफी प्यायची इच्छाच नाही झाली. बरं झालं नाही झाले ते. नाही नाही, वेळ काय झाली, लंच टाइम, आणि जेवणाच्या आधी कॉफी प्यायलीस तर भूक मरेल ना. मग चला जेवायला चला. आणि हो, जयला हाक मार जरा. नाही नाही नको, आमच्यासाठी नका थांबू. आम्ही नाही येणार आहोत. आमच्यासाठी म्हणजे? आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि जयसाठी. तुम्ही जेवून घ्या, आम्ही नाही येणार. अगं तुम्ही काम करा, पण असं उपाशी पोटी नका करू काय. हो, आणि येणार नाही म्हणजे जेवणारच नाही आहात की काय? नाही नाही तसं नाही. मी आमचं वेगळं ठरलंय काहीतरी. अरे तुम्ही काय लंचला निघाला? हो, थांबा मी हे पण. जय, अरे दाभोळकर सरांबरोबर जेवायचं आहे आपल्याला, त्यांनी स्वतःहून सांगितलंय. वा जय, दाभोळकर भलतेच खुश आहेत तुझ्यावर. लंच वगैरे? चला देवच पावला म्हणायचा. ऐक ना जय, चल ना पटकन. एक तर सर थांबले असतील आणि जेवता जेवता काही गोष्टी डिस्कस करायच्या. रजनी नको, म्हणजे आपण सगळ्यांसोबत बसू ना जेवायला, तिथेच करू डिस्कशन. जरा सगळ्यांसोबत असलं की रिलॅक्स्ड वाटतं. अगदी बरोबर बोललास. आणि सारखा कामाचा विचार करून सुद्धा स्ट्रेस येतो. आणि रजनी मॅडम, तुम्हाला जर केबिन मध्ये जेवायचं असेल तर दाभोळकर सर आहेत हा. चला, लंच टाइम इकडेच संपेल. चला, भुका नाही का लागल्या? चला. जय, तू खरंच
नक्की यांच्या बरोबर आतमध्ये बसणार आहेस जेवायला? मग मी काय एकटी दाभोळकरांबरोबर जेवू? नाही नको, मी पण तुमच्याच बरोबर येते. चला म्हणजे दाभोळकर सर तरी शांतपणे जेवते. काय हसली लगेच? फार हसू येतं तुला हा बोलला की? बघतीये मी बरेच दिवस. नाही पण एक गोष्ट बरी आहे, साईप्रसादच्या येण्याने का होईना जुई हसायला तर लागली. बहुतेक सरांनी हिला हसवण्यासाठीच अपॉइंट केलंय तुला, नाही तर आम्हाला सतत रडायला येतं. अरे साई, रजनी, तुम्ही दोघं जण भांडणावर पोट भरणार आहात का? नाही मग चला, भूक लागली तर जेवायला. थांबा, मी हे सगळं सामान ठेवून टिफिन घेऊन येते. चला बाबा, तू तर आधी चल. जय हा चल. हा आलो मी. दाभोळकर सरांना सांगून येतो आणि डबाही घेऊन यायचा आहे. बर तो पुढे. हा